फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातलं सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रबी सुद्धा कसा घेणार, कारण जमीनच खरडून गेलेली आहे. मग आपलं दयावान सरकार, त्यांचा अभ्यास चालू आहे. मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काय मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं. असं वाटलं की कधी नाही एक संधी अनपेक्षित मुख्यमंत्री झालं होतं. कोणी मागणीची वाट नाही बघितली, ना कोणती समिती नाही, कोण आलो तर माझ्याकडे मागण्याचं कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मग आता हे जे अभ्यास करतायत, माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती. सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे. मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती. मी काय खैरे साहेब अंबादासाठी आपल्याकडे लोकांनी नव्हते पाठवले पैसे, सरकारी यंत्रणा वापरली. ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे. महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे. अभ्यास कसला करताय? परदेशी समिती म्हणजे कोण परदेशी? म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती, पण मुद्दा म्हणजे परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती कसला अभ्यास करणार? मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला होता असं वाटतं होतं गेल्या आठवड्यात, परत काहीतरी होईल. पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुळलं होतं. कधीची तारीख दिली आता? 30 जून. आज महिना काय सुरू झाला? नोव्हेंबर. पहिल्या कर्ज फेडले, फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले, त्याच्यावर माती मिळाली. बरं, मला एक खरोखर सांगा, मी याच्यात परत सांगतो, राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज, जे अर्धवट म्हणजे नाईटचे पॅकेज थट्टाय. कारण आता येताना 2-3 दिवस बातम्या येतात, 3 पेमेंटचे पैसे किती लोकांना मिळाले हात करून मला जे काही अज्ञान आहे ती कधी लपवत त्यांनी माहिती घेतो. साधारण मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता, त्याची माहिती घेतली होती. मग आता तुम्ही ज्याने भरले तुम्ही सांगा, तुम्हाला तुमच्या नुकसानी पाहिजे किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती, मिळायला पैसे होती. आणि नाही मला रक्कम सांगा, मग मी तुमचं बोलतो. पण साधारणतः रक्कम किती? 40 ते 50,000 रुपये एकरी. बरोबर ना? 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला वेगळे, मोसंबीला 80,000 रुपये. अरे पण तुम्ही बघा, मी काय बोलतो मी कसं घ्या, तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? काय पैसे मिळाले ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले का तुम्हाला? भेटले. विदर्भात शेतकऱ्यांची थट्टा करते. शिकरलोणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतात की आता जर का आम्ही कर्जमाफी केली, बोलून द्या जरा मोठे ठेवा. 89 रुपये किती मिळालं पाहिजे होतं? 4200. तेवढे तुम्ही भरले. आता ज्याने 2 रुपये 6 रुपये आले बँकेचं स्टेटमेंट, आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय. पण मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला. पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देणं कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? गरीबाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर का ते कर्जमाफी करणार असतील तर मग 30 जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे?
जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे, कारण त्याची जमीनच वाहून गेलेली, तो पहिले माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा. कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला पहिले कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माफी तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलं, हे हा विषय मी काय सोडणार नाही. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरत आहे. तुमच्याकडे येऊन गेलं नाही. येत करायचं. आज पेपरमध्ये मुंबईतून दिसताना फोटो पाहिजे, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करताय. आता केंद्राचं पथक आले, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्यानंतर अहवाल घेणार. आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोकणाला गोळ लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताच जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना. दिवाळी होऊन गेली, आता ती तुळशीचं लग्न झालं होतं ते पण होऊन गेलं. हा, पैसे मिळणार तरी भाई नुसतं पंचायत काढताय, मुहूर्त मागून मुहूर्त काढताय, पण मदतीच्या नावाने ठणठणा. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण जेव्हा एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरू तेव्हा तुमची सोबत लागणार आहे. एक 8-15 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणत आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा. ओके. तातडीने 50,000 रुपये द्या. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून आमचं वायदा केलं, कारण नगरपालिका परिषद यांच्या त्याने आचारसंहिता लावली, म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये. आणि मग तिकडे जिंकल्याचा आविर्भाव केला, मतचोरी विषय पोहोचले की तुमच्याकडे. म्हणजे एक तर खोटं बोलायचं. अजित पवार तर वेगळ्याच सांगताय की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोलू, पण आम्हाला पण अडचणी आहे. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही, अन्नदात्याने सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून द्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय. सरकार हलवताय तर तुम्ही, असं मला म्हणायचं. तुम्ही असं म्हणजे मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय, एवढंच माझं म्हणतो. पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की आणल्या शेतकऱ्याला आत्ता जर काही या संकटाच्या काहीतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला लागलोय की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे, अजिबात नाही. पण निदान ते जाहीर केले ते तरी द्या ना. मध्ये ते काय बोलले होते, खरेदी केलेल्या जमिनीला 3 ते 3.5 लाख रुपये मनरेगात देणार, 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही बाकीच्या मागण्या तुमचं बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखांचे 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात टाका, बाकी तर तुमचं बघा. पण तेही नाही, हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत करा, त्या मेहनतीचे रोजगार तुम्ही येऊन नाही, त्याचे पैसे तुम्हाला देणार. हे असं स्वतः खोटं बोलणारं, मतचोरी करणार. मतचोरी म्हणजे खोट्या थापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी. या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावंच लागेल. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी न्याय देणार नाही. शेतकरी म्हणून एकवटवा. शेतकऱ्याची ताकद, अरे तुम्ही त्या मातीचा कोण फोडता शेतकरी, या सरकारने पाजर नाही फोडू शकत. या सरकारने पाजर नाही फोडू शकत. शेतकऱ्याची ताकद द्यायची ती दाखवून द्या पाहिजे. आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. बाकी कोणी येऊ मत नाही मागायला आलो, मी तुमच्या तुमची साथ मागायला आलो. आता तुमचाच आहे लढता, न्याय मिळून देणार. आणि हे जे का आता विम्याचे पैसे वगैरे ते येतात नाही, आता जसं त्याला 6 रुपये मिळाले, 3 रुपये, हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या. दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे. आता त्यावेळेला लढलो, बाहेर मतदार आणले आणि पराभव केला. तुम्ही असंच बसला. 20,000 मतदार, हे मतचोरी बोलतो ते हीच
निश्चित हे गोष्ट लढ्यापर्यंत कोणत्या पक्षाचं नाव? 20,000 मतदार घेऊन आलो आणि जिंकलो. अरे लहानपणी पाहिजे, लहानपणी पाहिजे असा. बरं आता बसण्याचं प्रश्न आहे. दे ना माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी दे, पण काळजी करू नका. ठीक आहे, सरकार येतं, सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील. हो, ते आता डॉक्टर गोल्डे बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी खाल्लं सुलतानी आणि यांना आपली खुर्च्या काही पडत नाही. म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार कसे बा बिहारमध्ये, आणि तिकडे बिहारमध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे. हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिलाय, याची जरा एक जाणीव ठेवा. यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटा आणि ती जी काही ताकद आहे तिची वज्रमूठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही पाहिजे, जोरात बोला, कर्जमुक्ती झालीच पाहिजे, 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे. ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही, सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं. मंजूर? मंजूर. पण ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत. आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिले. ओके ठीक ओके. आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारायण साहेब